इच्छा ह्या कथेचे 8 भाग झालेले आहेत. यामध्ये आपण असे बघितले की केयूर आणि अनन्या दोघांची ठाण्यावरून कंपनीतर्फे बदली होते कोकणातल्या नागलोली या गावी. अनन्या सुट्टी काढून ठाण्याला गेलेली असते. याच दरम्यान केयूर हा उषा नावाच्या एका तरुण स्त्रीला नदीमध्ये बुडताना वाचवतो. दोघांची चांगली मैत्री होते. नंतर ते एक दिवस मोरली हिलवर फिरायला जातात. तिथे एका बाकावर बसलेले असताना आपल्या दोघांचा सेल्फी काढावा असे केयूरच्या मनात येते. आता पुढे उषा म्हणते, मला फोटो काढायला आवडत नाही. केयूर म्हणतो, का? उषा सांगते, एखादी व्यक्ती आपल्यापासून दूर निघून गेली आणि काही वर्षांनी तिचा फोटो आपल्या नजरेस पडला तर आपण ते दुःख आवरू शकत नाही. केयूर म्हणतो, फोटो आवडत नाही असे म्हणणारी व्यक्ती मी पहिल्यांदाच बघतोय. मी तुला आता माझ्यापासून दूर होऊ देणारच नाही. आपण लग्न करूयात. उषा म्हणते, तुझी इच्छा आहे ना, मग काढू सेल्फी. केयूर दोघांचे सेल्फी काढतो. शिवाय उषाचे देखील काही फोटो काढतो. थोडा वेळ दोघेजण तो दूरवर खवळणारा समुद्र बघत बसतात. नंतर एका चांगल्या हॉटेलमध्ये दोघांचे कॅन्डल लाईट डिनर होते. रात्रीचे 11 वाजतात. वेळ कसा गेला ते दोघांना कळतच नाही. उषा परत ड्रायव्हिंग करते. थोड्याच वेळात ते नागलोलीला परततात. केयूर म्हणतो, आता मला बरं वाटत आहे. आधी तुझ्या फार्म हाऊसवर जाऊ, नंतर मी एकटा माझ्या रूमवर जाईन. उषा म्हणते, ठीक आहे. उषा तिच्या फार्म हाऊसपर्यंत ड्राईव्ह करते. तिला गुड नाईट करून केयूर त्याच्या बंगल्यावर जातो. बेडवर पडून केयूर मोबाईल बघू लागतो. ओ नो, तो स्वतःशीच बोलतो. आज अनन्या ठाण्यावरून येणार होती असा तिचा मेसेज आलेला असतो. तिला तालुक्याच्या ST स्टँडवरून पिकअप करायचे असते. रात्री 8 वाजता तिथे 5 मिस कॉल आलेले असतात. आज दिवसभर उषाच्या नादात केयूरने मोबाईल चेक केलेला नसतो. मोरली हिलवर जाताना डिस्टर्ब नको म्हणून केयूरने मोबाईल सायलेंट ठेवलेला असतो. केयूर आता चिंतेत पडतो की अनन्या कशी आली असेल. केयूर लगेचच तिला मेसेज पाठवतो. अनन्याचा रिप्लाय येतो की ती ऑटोने गावात आली. केयूर न्यायला न आल्याने ती खूप रागावली असते. उद्या बोलू म्हणून रिप्लाय पाठवून अनन्या झोपी जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून केयूर आटपून तयार होतो. अनन्याकडे जाऊन कंपनीत जाण्यासाठी तिला पिकअप करतो. अनन्या रागाने त्याला म्हणते, काल दुपारी ठाण्याहून निघताना तुला कॉल केला होता, पण नेटवर्क प्रॉब्लेम होता म्हणून मेसेज करून ठेवला. रात्री तालुक्याला उतरल्यावर तू दिसला नाहीस. 5 वेळा कॉल केले, एक पण कॉल उचलला नाहीस. मग मी रिक्षेने जोशी काकांकडे आले. जेवताना काकांनी सांगितले की तू कुठेतरी डिनरला गेला आहेस. काय प्रकार आहे हा? आता हिला काय सांगावे ते केयूरच्या लक्षात येत नाही. मित्राबरोबर बाहेर गेलो होतो सांगून केयूर मोकळा होतो. हा नक्की काहीतरी लपवत आहे हे अनन्याच्या लक्षात येते. प्लॅन्टमध्ये गेल्यावर दोघांची कामे सुरू होतात. संध्याकाळी दोघे आपापल्या बंगल्यावर येतात. तेव्हा केयूर साहेबांकडे काल कोणीतरी मॅडम आल्या होत्या असे शोभनाकडून अनन्याला कळते. फ्रेश होऊन ती केयूरकडे जाते. केयूरच्या बंगल्याची डोअरबेल वाजवते. दार उघडून केयूर म्हणतो, ये अनन्या, आत ये, 2 मिनिटे बस, चहा ठेवला आहे. अनन्या हॉलमध्ये बसते. केयूर 2 कप मसालेदार चहा आणतो. दोघेही चहा पिऊ लागतात. इतक्यात परत डोअरबेल वाजते. केयूर दार उघडतो. उषा आत येते. केयूर म्हणतो, उषा ये, तू पण आम्हाला जॉईन हो, चहा आणतो. शोभना ज्या मॅडमबद्दल बोलत होती ती हीच तर नाही ना असे अनन्याला वाटते. केयूर चहा घेऊन येतो. तिघेही चहा पितात. केयूर दोघींची ओळख करून देतो. उषा म्हणते, केयूर आज कुठे जायचे फिरायला? अनन्यासमोर हे बोलायचे कसे असा केयूरला प्रश्न पडतो. केयूर म्हणतो, नाही आज नको, मला कंटाळा आला आहे. तरीसुद्धा आग्रह करून उषा त्याला घेऊन जाते. जाताना अनन्याला बरोबर चल म्हणून केयूर सांगत असतो, परंतु मला दुसरे काम आहे सांगून अनन्या त्याच्या बंगल्यावर जाते. हिची आत्ताच काही दिवसांपूर्वी केयूरशी ओळख झाली, पण हिने केयूरला गटवला की काय असे अनन्याला वाटू लागते. तिची चिडचिड होऊ लागते. मी कशाला चिडचिड करू? केयूर माझा काय नवरा आहे काय? त्याचे लाईफ आहे, तो मोकळा आहे अशी मनाची समजूत अनन्या काढते. हिला कुठेतरी बघितले आहे का असे अनन्याला वाटत असते. त्या रात्री देखील केयूर जोशी काकांकडे जेवायला येणार नसतो. अनन्या एकटीच जेवायला खानावळीत जाते. प्राचीवहिनींशी बोलताना तिच्या लक्षात येते की उषा आणि प्राचीवहिनी दोघींमध्ये थोडेसे साम्य आहे, पण ती तिथे काहीच बोलत नाही. हल्ली वरचेवर रात्रीचे केयूर साहेब जेवायला नसतात असे जोशी काकूंच्या बोलण्यात येते. दुसऱ्या दिवशी केयूर व अनन्या कंपनीत जातात. कंपनीत देखील लंच टाईमला केयूरचे जेवणात लक्ष नसते. त्याचे चॅटिंग चालू असते हे अनन्याच्या लक्षात येते. दिवसेंदिवस केयूर आणि उषाच्या भेटीगाठी वाढत जातात. आता मात्र अनन्याला कळून चुकते की केयूर हा उषाच्या प्रेमात पडलेला आहे. मनातल्या मनात ती उषावर जळू लागते. मी पण सुंदर आहे, मी तर केयूरची बालपणीपासूनची मैत्रीण, आम्ही खूप वेळा एकत्र असतो, मग मला
सोडून केयूर हिच्या प्रेमात कसा पडला? अनन्याच्या मनात विचारांचे वादळ उठते. अनन्या स्वतःच स्वतःला समजावत असते, माझे कुठे याआधी केयूरवर प्रेम होते? मी कुठे त्याला असे सांगितले? मग मी त्याच्यावर का अधिकार सांगायचा? आता अनन्या समजून जाते, याआधी नेहमी केयूर आपल्याबरोबरच असायचा. आम्ही खूप गोष्टी एकमेकांना सांगायचो, एकमेकांची काळजी घ्यायचो. हेच तर प्रेम होते. पण मला ते कळले नाही, मला ते सांगता आले नाही. आता माझ्या जागी उषा आल्यामुळे मला ज्वेलसी वाटू लागली आहे. पण मी आता काय करू शकते? मला केयूरशी बोलायला हवे. एका सुट्टीच्या वारी सकाळी अनन्या टेरेसवर उभी असते. साधारण सकाळचे 10 वाजलेले असतात. तिच्या टेरेसवरून केयूरचा बंगला दिसायचा. उषा केयूरच्या बंगल्यातून बाहेर पडते, त्याला बाय करते. तिला बघून अनन्याच्या डोक्यात सणक जाते. अनन्या टेरेसवरून तिला बघत असते, पण खाली असल्यामुळे उषाचे लक्ष वरती जात नाही. थोडे अंतर पुढे गेल्यावर उषा दिसेनाहीशी होते. अनन्या विचारात पडते, ही गेली कुठे? की हिला मी दिसले म्हणून लपून बसली? पण ती कशाला लपेल? माझ्यासमोर केयूरला फिरायला नेते ती कशाला मला घाबरेल? अनन्याला एक दिवस केयूरशी सर्व काही बोलायचेच असते. त्यामुळे ती बंगल्याला लॉक करून केयूरकडे जाते. तर मित्रांनो, आता आपण इथेच थांबूया. या पुढच्या भागात पुढील गोष्ट ऐकू. तोपर्यंत बाय बाय.